एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आईने नाश्ता केला आहे. तर नाश्त्यामध्ये पोहे आणि दूध केलं आहे. तोपर्यंत मी नाश्ता करते. माझा आता नाश्ता झाला आहे आणि मी टेरेसला आली आहे. पाऊस आला आहे तर पाहते टेरेसला काय वरती चुकून वगैरे राहिलं तर नाही ना. गाईज, आता मी टेरेसवरनं खाली आली आहे आणि खाली आल्यावर पाहते तर काय तर हर्ष काहीतरी बनवतोय. काय बनवतोय? मँगो शेक. मँगो शेक येतो का? खरं आता हर्ष मँगो शेक बनवतोय. तो बनवणार आणि मी पिणार, बस. काय हे माझं टेबल पण मला आवडायचं आहे. सगळं बुक्स वगैरे सगळीकडेच पडले, तेही मला आवडायचं आहे. आता मी पूर्ण 12th बुक पॅक केलेत. जेव्हा टाइम भेटेल तेव्हा जाईल आता. आणि आता ज्यूस पण रेडी झाला आहे. तर फायनली गाईज, माझा टेबल आवडून झाला. 1, 2 किंवा 3 तास फार लागला असेल. खूप सारी रद्दी काढली आणि सगळं आवडून झालं आहे. हे सुद्धा इकडं तिकडं पडलं होतं आणि माझा काय म्हणतात त्याला, कपाटच म्हणतात ना, कपाटसुद्धा खूप काय म्हणतात खराब झालं होतं. आणि इकडे सुद्धा इकडं तिकडं सगळं पडलं होतं. काही व्यवस्थित सापडत तरी नव्हतं. फायनली ते आज कंप्लीट झालं आहे. गाईज, खूप सारे काय म्हणतात रद्दी निघली आहे. या प्रॅक्टिकल बुक्स जे की आमच्या कॉलेजमध्ये खूप त्रास दिला आहे प्रॅक्टिकल बुक कंप्लीट करण्यासाठी. आणि ही रद्दी आहे जे की मी त्याच्याला मंगळवारीला देईल. आणि हे जे माझे 12th बुक्स आहेत त्या मी ABCला जाऊन देईल. आणि 11th सुद्धा आहेत. ते मी उद्या किंवा परवा जसं टाईम भेटेल तसं जाईल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. नसेल आवडला तर डिसलाईक करा. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.